अरे राम राम रे भट्ट्यो. काय म्हणता बाई, सकाळीच उठलो ना आपल्याला पुशायची होती आपली गाडी. मग काय गाडी बसून घेतली आणि घरी जातो तर काय पाहतावल्या मांजर बाई. मांजर बाई म्हणून राहिली ती म्याव. काही समजलं नाही. मग काय दिसले बाई खेबडी. अरे बा कागदाचे फुलपाखरच करू राहिली बा. काही नाही काही नाही. म्हटलं काळा बाबा ना आपले दुसरे कार्यकर्ते चर्चा चालू होती ताकद नाही. हा पाय रे बा अगदी 10 झोपले जाय कर बा. उठ रे भाऊ सकाळ झाली. मग काय बाई फटकनी तयारी केली कारण आपल्याला जायचं होतं बो ट्युशनले. आला ना बाई काळा गोळा घेऊन आपला सोबत निघाला भाऊ. मग काय रस्त्यातच आठवून आलं की आपल्याला भाऊ एक वही बी घेणार नाही तर सरला झापतीन. मग काय आलो बाई डायरेक्ट बुक डेपोवर वही घेऊन घेतले बाई. निघालो सरळ ट्युशन वगैरे कम्प्लीट करून घेतली. तिकडूनच आलो डायरेक्ट भत्ता आणले भंडाऱ्यात. हा पोट्ट्यो काही बी सुटलं चालेल भंडाऱ्याने सुटायला पाहिजेत. भत्ता आणून घेतला ना भाऊ. डायरेक्ट आलो घरी. संध्याकाळी येणार होते आपले नळ. मग काय आपल्याला लावून होती मोटर. लावून घेतली ना बाई मोटर. मग काय हे खेपडी म्हणे भाऊ संध्याकाळी पार्टीच पाहिजे. म्हटलं तुझ्यासाठी काही विषय आहे का. चाल म्हटलं बाबा. काय पाहतो रे बाबा. पार्क मध्ये आलो तर इकडे 2 कार्यकर्ते पहिलेच बोलून ठेवले होते. फिल्डिंग पूर्ण सेट करेल होती बाबा. त्यातल्या त्यात कार्यकर्ते काही एवढे खतरनाक आहेत की भाई ऑर्डर देऊन दिली ना रे बाबा सांगायच्या पहिलेच. आणि ते झालं नाही तर भाऊ लस्सी पाहिजे म्हणत आले ना रे भाऊ लस्सी या दुकानावर. म्हटलं पैसे पैसे तू पाहत बस म्हटलं. अरे बेकार रे म्हटलं बुका ठेवतात की नाही जवळ. चालते बा. मग तर आपल्याला जावं लागते दुकानात. चला मग पोट्ट्यो मी जातो दुकानात. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.